हॅलो स्टुडंट्स, परत आपण फ्लुइड मेकॅनिक्सचा पुढचा भाग बघणार आहे. ओके, बरं. त्याच्या आधी एक टिप की तुम्हाला जर लेक्चर स्लो वाटत असेल तर तुमची स्पीड, व्हिडिओ रनिंगची स्पीड, तुम्ही प्लेबॅक स्पीड म्हणतो आपण त्याला, त्याची तुम्ही 1वर असते जनरली, तो तुम्ही 1.5 किंवा 2वर ठेवू शकता आणि व्हिडिओ बघू शकता. आणि सेकंड थिंग की ह्या आत्ता जो टॉपिक शिकवणार आहे मी, आता आर्किमिडीज प्रिन्सिपल शिकवणार आहे. त्याचा एक शॉर्टकट आहे, तो शेवटी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. चला आपण सुरुवात करूया. आता आपला पहिला नाही म्हणणार, टॉपिक आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. हा आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे खरं. जी नीटला ह्याच्यावर कधीकधी येऊ शकतात और ह्या कन्सेप्टवर बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असते. तर आर्किमिडीज प्रिन्सिपल बघूया आपण. काय बघणार आहे? आर्किमिडीज प्रिन्सिपल. काय बघतोय आपण? आर्किमिडीज प्रिन्सिपल. बरं, आर्किमिडीज प्रिन्सिपल कशाबाबत आहे? सपोज आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर अपथ्रस्ट बघितलं तर बरोबर. अपथ्रस्टची एक वेगळी कन्सेप्ट आहे, मीन्स वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स इज डिफरंट. ओके, अपथ्रस्टच आहे ॲक्च्युली. ओके, काय आहे? अपथ्रस्टच आहे, बट वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स इज डिफरंट. ओके, बरं. तर आर्किमिडीज प्रिन्सिपलमध्ये काय होतं बघा. सपोज तुम्ही काय केला की एक सिलेंडर आहे, ते काय करताय तुम्ही वॉटरमध्ये बुडवताय. ओके, एक सॉलिड आहे ते वॉटरमध्ये बुडवताय. तर त्याचं सम अमाऊंट, जे सम पार्ट आहे, थोडासाच पार्ट वॉटरमध्ये जातो, थोडा वरती राहतो. म्हणजे काय होतं? हे सिलेंडर काय होतं? फ्लोट होतं आहे. काय होतं आहे? फ्लोट होतं आहे, बरोबर. बरं, आपल्याला हे फ्लोट होतं आहे आणि इथंच थांबतं आहे. म्हणजे काय? हे इक्विलिब्रियममध्ये आलं आहे, बरोबर. इक्विलिब्रियममध्ये आलेलं आहे. बरं, इक्विलिब्रियममध्ये आलं आहे म्हणजे काय? ह्याच्यावर आता जर मी हे सिलेंडर बाहेर काढलं, ह्याच्यावरची आपण फोर्सेस बघूया. इक्विलिब्रियम म्हणजे मध्ये आलं म्हणजे काय झालं? नेट फोर्स काय झाला? 0. इक्विलिब्रियममध्ये आलं म्हणजे नेट फोर्स काय झाला? 0. बरं, आता आपण ह्याच्यावरचे फोर्सेस बघूया. काय बघणार आहे? फोर्सेस बघणार आहे. तर हे हाफ, सपोज आपण पकडलं हाफ सिलेंडर आहे, हे काय आहे? पाण्यात आहे आणि हे हाफ सिलेंडर वरती आहे. ओके, तर ह्याच्यावरती कोणकोणते फोर्स होणार? एक होणार आहे फोर्स, तो असणार आहे mg. कोणता? mg, वेट ऑफ दी सिलेंडर और वेट ऑफ दी सॉलिड. काय म्हणणं आपण? वेट ऑफ दी सॉलिड. आणि एक असणार आहे अपथ्रस्ट. काय असणार आहे? अपथ्रस्ट, बरोबर. जे ह्या सिलेंडरला काय करणार आहे? वरती ढकलणार आहे. त्याच्यामुळे ते इक्विलिब्रियममध्ये आहे. जर अपथ्रस्ट नसता, हे डायरेक्ट खालती आलं असतं ना. अपथ्रस्ट हा फोर्स खालतून फ्रॉम फ्लुइड टू सॉलिड नसता, तर हे काय झालं असतं? खालती आलं असतं, बरोबर. हे काय झालं असतं? खालती आलं असतं. बट हे खालती येत नाही. हे काय होतं आहे की मध्येच तरंगतं आहे. म्हणजे काय होतं? ह्याच्यावर अपथ्रस्ट फोर्स लागतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो, अपथ्रस्ट इज इक्वल टू वेट ऑफ सॉलिड म्हणू शकतो. हे दोन्ही फोर्सेस सेम आहेत ना, बरोबर. तर मी असं म्हणू शकतो ना, अपथ्रस्ट इज इक्वल टू वेट ऑफ सॉलिड. बरं, अपथ्रस्ट का असतो? व्ही रो जी, बरोबर. अपथ्रस्ट का असतो? व्ही रो जी. बट व्ही कसला असतो? काय असतं? व्ही कसला असतो? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स्ड. काय असतं? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स. इथं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स एवढंच आहे. काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स. ओके, तर मी तर लिहितो व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स. आणि रो कसला आहे? फ्लुइडचा. काय असतं? फ्लुइडचा. रो कसला असतो? फ्लुइडचा. तर रो एफ लिहिणार आहे आपण. काय म्हणणार आहे? रो एफ इज इक्वल, जी इज इक्वल टू वेट ऑफ सॉलिड. वेट ऑफ सॉलिड काय असतं? mg आपण म्हणतो, बरोबर. बरं, मला एक सांगा, सपोज हे सिलेंडर आहे, हे वॉटरमध्ये जातं आहे आणि एवढं व्हॉल्यूम ते खालती जातं आहे, बरोबर. म्हणजे काय झालं आहे? एवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर, हे जे आहे एवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड झालेलं आहे. काय झालं आहे? डिस्प्लेस्ड झालेलं आहे, बरोबर. एवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड झालेलं आहे. समजलं? काय होतं आहे? एवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड झालेलं आहे. हे समजलं ना सगळ्यांना? काय होतं आहे? व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस झालेलं आहे. मग ह्याला आपण काय म्हणणार आहे की एवढं व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस झालं तर हा व्हॉल्यूम आणि लिक्विडचं डिस्प्लेस झालेला आहे तो व्हॉल्यूम सेम असणार,
बरोबर. लिक्विड जे व्हॉल्यूम डिस्प्लेस झालेलं आहे सेम असणार. ओके, कारण इथं आत जायचं आहे तर एवढी जागा, हे जे व्हॉल्यूम म्हणजे काय असते, जागा असते ना, तेवढी जागा क्रिएट करायला लागणार. तेवढी जागा क्रिएट झाली म्हणजे काय, तेवढ्या जाग्यावरनं आपलं जे फ्लुईड होतं ते बाजूला हललेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेस्ड होणे. काय म्हणतो, डिस्प्लेस्ड होणे. मग ते व्हॉल्यूम आपण इक्वेट टू व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड करू शकतो. बरोबर. हे जे व्हॉल्यूम आहे इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड म्हणू शकतो. बरोबर. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड म्हणूया. काय, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड काय म्हणूया आपण, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड. बरोबर. मग इथं बघ, हे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड आहे. तर व्हॉल्यूम ऑफ फ्लुईडचं सॉरी हे काय, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आहे. तर ह्याच्या जागी मी काय लिहू शकतो, व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड, कारण डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड. ओके, तर डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईडला आपण VF म्हणणार आहे, रो एफ जी. ओके, VF रो एफ जी. आणि इथं काय येतं बघा, mg. बरं, आपण मासला असं लिहू शकतो, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू काय यंदा, रो इंटू व्हॉल्यूम. बरोबर, रो इंटू व्हॉल्यूम. पण हे रो आणि व्हॉल्यूम कसले आहेत, दोन्ही सॉलिडचे आहेत. दोन्ही सॉलिडचे आहेत. काय आहेत, दोन्ही सॉलिडचे आहेत. तर इथं आपण लिहिणार VS रो एस जी. काय येणार, VS रो एस जी. तर हे काय होतं, हे दोन्ही कट होतं, हे दोन्ही कट होतं. तर काय होतं, VF रो एफ इज इक्वल टू VS रो एस. समजला, VS रो एस. तर हा एक पार्ट आहे आर्किमिडीज प्रिन्सिपलचा. ओके, हा एक पार्ट आहे आर्किमिडीज प्रिन्सिपलचा. ओके, अजून एक पार्ट आहे आपला, की तो काय सांगतो आपल्याला, की हां, अजून एक पार्ट, सॉरी थोडंसं प्रॉब्लेम झाला होता इथं. हां, अजून दुसरा पार्ट काय सांगतो, पार्ट 2 काय सांगतो आर्किमिडीज प्रिन्सिपलचा. हा एक पार्ट झाला की VF रो एफ इज इक्वल टू VS रो एस. हा एक पार्ट झाला. सेकंड पार्ट काय सांगतो, हे जे डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड आहे. ओके, हे जे डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड आहे किती झालं आहे बघा. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड काय असतं, रो एफ असतं. काय असणार, रो एफ. रो एफला आपण असं लिहू शकतो, रो एफ. VFला जर मला मासमध्ये लिहायचं असेल, ओके, जर मला मासमध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहू शकतो VFला. हां, तर दुसरा पार्ट काय, आपल्याला काय दिले, अपथ्रस्ट. अपथ्रस्ट आपण काय बघितलं आता बघा, काय होतं, V सॉलिड रो एफ इंटू जी. V सॉलिड रो एफ इंटू जी. बट आपण काय आता प्रूफ केलेलं आहे की द व्हॉल्यूम इज इक्वल टू डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. बरोबर. काय आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. बट डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड म्हणजे एक आपण इथं VF लिहू शकतो, VF रो एफ जी. ओके, VF रो एफ जी. बरं, आपलं हे काय, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू रो V. बरोबर, मास इज इक्वल टू रो V. बरोबर. इथं बघा रो V आहे आपल्याकडं, तर ह्याच्या जागी मी काय लिहू शकतो, मास ऑफ फ्लुईड इंटू जी. अपथ्रस्ट इज इक्वल टू मास ऑफ फ्लुईड इंटू जी. म्हणजे काय असतं, हे काय झालं, मास ऑफ डिस्प्लेस्ड फ्लुईड. काय आहे, मास ऑफ डिस्प्लेस्ड फ्लुईड. हे बॉडी एंटर होताना किती फ्लुईड बाजूला गेलं आणि ते जे बाजूला गेलं आहे त्याचं मास ते इक्वल टू अपथ्रस्ट असतं. काय, ते इक्वल टू अपथ्रस्ट असतं. ही बॉडी आत जाताना किती फ्लुईड डिस्प्लेस झालं आहे, डिस्प्लेस्ड म्हणजे बाजूला झालेलं आहे, त्याचं मास जेवढं असतं तेवढाच आपला अपथ्रस्ट असतो, तेवढाच आपला अपथ्रस्ट असतो. तर हे आपलं दुसरी कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय आहे, VF रो एफ इज इक्वल टू VS रो एस. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुईड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड. हे फर्स्ट इक्वेशन भेटतं आहे. आणि सेकंड इक्वेशन काय होतं आहे, अपथ्रस्ट. अपथ्रस्ट इज इक्वल टू मास ऑफ डिस्प्लेस्ड फ्लुईड. हा सगळा फ्लुईडचा मास नाही घ्यायचा आपल्याला, जेवढा फ्लुईड आपला बाजूला झालेला आहे ड्यू टू न्यू बॉडी, ड्यू टू न्यू सॉलिड,
तेवढाच फ्लुईडचा मास घ्यायचा इंटू जी. समजलं? त्याच्यासाठी आर्किमिडीजनं काय केलं तर बघा, तुम्ही म्हणणार सर असं कसं मोजणार, बिकर हे आहे तर आता मास किती डिस्प्लेस झाला. त्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, हे बिकर आहे हे काठोकाठ भरून घ्यायला लागतं. काय करायला लागतं, काठोकाठ भरून घ्यायला लागतं. बरं, ह्याला आपण काय केलं, एक जर सॉलिड ह्याच्यात इमर्स केला तर काय होईल, सम वॉटर विल स्पिल आउट. काय होतं, स्पिल आउट होईल. बरोबर, स्पिल आउट म्हणजे बाहेर येईल. काय होतं, बरं आता हे जे वॉटर पडणार आहे ना, ह्याचं जर तुम्ही मास घेतला, तुम्ही जर मास म्हटलं, वेट, मास नाही म्हणता ना ह्याला, वेट म्हणणं. mg काय असतं, वेट ऑफ डिस्प्लेस फ्लुइड. काय असतं, वेट ऑफ डिस्प्लेस फ्लुइड. वेट जर केलं ह्याला तर हे जेवढं वेट असतं तेवढंच आपला अपथ्रस्ट असतो. जेवढं वेट असतं तेवढंच आपल्याला अपथ्रस्ट असतो. समजलं? बरं, आपण प्रॉब्लेम करताना तुम्हाला अजून जरा क्लिअरिटी येईल. ओके, आता आपण लॉ ऑफ फ्लोटेशन बघणार आहे. काय बघणार आहे, लॉ ऑफ फ्लोटेशन. बरं, लॉ ऑफ फ्लोटेशन काय सांगतं, जर डेन्सिटी ऑफ सॉलिड इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ फ्लुइड तर काय होईल, फ्लोट होईल. ओके, जर डेन्सिटी ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ फ्लुइड तर काय होईल, सिंक होईल म्हणजे बुडल. ओके, आणि त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ सॉलिड इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड तर काय होईल. बरं, ह्याच्यामध्ये पण फ्लोट होतो, पण फ्लोट होण्यात थोडंसं वेगळेपणा असतो. ह्या कंडिशनमध्ये जर सपोज लिक्विड असा असला तर आपलं सॉलिड जस्ट ह्याच्यावर असतं, सरफेसवर असतं, जस्ट सरफेसवर असतं. ह्या कंडिशनमध्ये सॉलिड थोडंसं पाण्यात आणि थोडंसं बाहेर असतं. समजलं, थोडंसं पाण्यात थोडंसं बाहेर असतं. हे झालं ह्याची कंडिशन, ही झाली ह्याची कंडिशन. ह्याची कंडिशन म्हणजे आपलं टोटल सॉलिड काय होणार, खालती राहणार. टोटल सॉलिड काय होणार, खालती राहणार. समजलं? आय होप हे तुम्हाला लॉ ऑफ फ्लोटेशन समजलेले असतील. बरं, ह्याच्यानंतर आपण फर्स्ट केस घेऊया. त्याचं जरा शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे. आता काय सांगणार आहे, शॉर्टकट. ओके, बरं, शॉर्टकट कसा यूज करायचा त्याच्यासाठी आपल्याला पहिला प्रॉब्लेम बघायला लागणार. काय बघायला लागणार आहे, प्रॉब्लेम. तर आपण एक प्रॉब्लेम घेऊया. सपोज एक सिलेंडर आहे और कंटेनर आहे, त्याच्यामध्ये काही फ्लुईड आहे. काय आहे, काही फ्लुईड. ह्या फ्लुईड कोणतं आहे, वॉटर, आणि त्याचं डेन्सिटी किती आहे, 10⁻³ kg/m³. ही त्याची डेन्सिटी आहे. आणि सपोज एक सिलेंडर आहे ते आपण बुडवलं, ह्याचा जो खालचा पार्ट आहे, ओके, तो L/4. हे टोटल ह्याची लेंथ, मी तर सिलेंडरचं डिस्क्रिप्शन देतो. ओके, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. हे टोटल लेंथ किती आहे ह्याची, L आहे. टोटल लेंथ किती आहे, L. आणि ह्याचा जो सबमर्ज्ड पार्ट आहे और इमर्स्ड पार्ट आहे, इथं जो शेडेड पार्ट आहे तो इथं येतो. हा किती आहे, L/4. किती आहे, L/4. आणि हा किती आहे, 3L/4. किती आहे, 3L/4. तर आपल्याला काढायचं काय आहे, डेन्सिटी ऑफ सॉलिड काढायची. आपल्याला ह्याची डेन्सिटी, ह्याचा रो काढायचा, डेन्सिटी ऑफ सॉलिड काढायचे, डेन्सिटी ऑफ सॉलिड काढायचे. तर हे कसं काढणार, आणि आपल्याला ऑप्शन आहेत, A = 750 kg/m³, B = 250 kg/m³, C = 1250 kg/m³, आणि D = काय असणार आहे, 1000 kg/m³. एवढं असणार आहे. बरं, ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं, ओके, हे काय होतं आहे, फ्लोट होतं आहे. म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ सॉलिड शुड बी लेस दॅन डेन्सिटी ऑफ फ्लुईड. बरोबर, इथं फ्लोटचं कंडिशन काय, डेन्सिटी ऑफ सॉलिड शुड बी लेस दॅन डेन्सिटी ऑफ फ्लुईड. तर जर सपोज तुम्हाला कदाचित वाटलं की आपण एक तुक्का मारूया याच्यावर, तर एवढं तर नीट लक्षात ठेवायचं की डेन्सिटी ऑफ फ्लुईड ही काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग आपली काय 10⁻³ म्हणजे काय 1000 आहे. तर हे जे दोन ऑप्शन आहेत हे ॲटोमॅटिकली कट होतात. काय होतात, ॲटोमॅटिकली कट होतात. तर फक्त 2 राहतात. हा ॲक्च्युअल शॉर्टकट नाही आहे. जर तुम्हाला गेस करायचं असेल तर अजून आपल्याला ह्याचं शॉर्टकट काढायचं आहे. काय काढायचं आहे, अजून शॉर्टकट तुम्हाला सांगतो. पहिला आपण लॉंग कटनं बघूया. आपला फॉर्म्युला काय बघा, डेन्सिटी ऑफ सॉलिड इंटू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्लुईड इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुईड. बरोबर, हा फॉर्म्युला आहे. बरोबर, बरं, व्हॉल्यूमला मी कसं लिहू शकतो, एरिया इंटू हाईट. हे सिलेंडर आहे ना, ह्याचा जो हा एरिया इंटू हाईट, आपल्याला काय भेटतं, व्हॉल्यूम भेटतं. काय भेटतं, व्हॉल्यूम भेटतं. बरोबर, मग एरिया ए म्हणतो,
टोटल हाईट काय ह्याची एल आहे, टोटल हाईट काय ह्याची एल आहे बरोबर, इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड आपल्याला फाईंड करायचं आहे. डेन्सिटी ऑफ सॉलिड मी असंच लिहितो. बरं व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड, बरं व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड कोणतं घ्यायचं आहे, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम, डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम बरोबर. नीट लक्षात द्या, सगळं व्हॉल्यूम घेशीला, फक्त डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम. डिस्प्लेस्ड व्हॉल्यूम किती असणार आहे, ह्या पार्टचा जो व्हॉल्यूम आहे तेवढंच असणार आहे. काय असणार आहे, ह्या पार्टचा जो व्हॉल्यूम आहे तेवढंच असणार आहे. बरं ह्या पार्टचं व्हॉल्यूम कसं काढणार, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू हाईट बरोबर, एरिया इंटू हाईट. बरं एरिया याचा बॉटमचा आणि वरचा सेमच असणार आहे, मग एरिया आपला सेमच असणार, काही प्रॉब्लेम नाही. आत्ता हाईट किती असणार आहे, हे जो शेडेड रिजन आहे तेवढीच आपली हाईट असणार आहे, तेवढाच सबमर्ज झाला आहे ना, तेवढंच आपलं काय झालं आहे, हा जो शेडेड रिजन आहे तेवढा सबमर्ज झाला आहे. तर एवढंच काय होणार आहे, व्हॉल्यूम क्रिएट होणार आहे और डिस्प्लेस्ड होणार आहे. तर ती आपल्याला किती आहे, L/4. ही हाईट किती आहे, L/4. तर इथं काय येणार, A इंटू L/4 इंटू रो एफ. रो एफची व्हॅल्यू किती आहे बघा, आपण इथं घेतलेली कुठं आहे, हां 10⁻³ किती आहे, 10⁻³ बरोबर. आता ए कट होतो बरोबर, एल कट होतो बरोबर, काय होतं ए कट होतो, एल कट होतो. समजला, काय प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं तर रो एस काय असतं, रो एस इज इक्वल टू 10⁻³ किती येतं, 1000 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 250 kg/m³. ही झाली सॉलिडची डेन्सिटी. बघा सॉलिडची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे, वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी आहे म्हणून हे फ्लोट होतं. ओके बरं आता आपण काय करूया, ह्याच्याकडे वळूया, आपल्या शॉर्टकटकडे. कशाकडे वळायचं, आपल्या शॉर्टकटकडे. तर शॉर्टकट बघायचं आपल्याला. ओके तर आपलं बघा काय आहे, हे परत लिहितो, VS रो एस इज इक्वल टू VF रो एफ. ओके VF रो एफ. बरं जर आपले एरिया सेम असतील, हे कधी होतं, जर एरिया सेम असेल आणि हाईट आपल्याला दिलेली असते, आपल्याला काय दिलेलं असते, हाईट दिलेली असते, इन टर्म्स ऑफ हाईट दिलेले असते तेव्हा, तर हे काय घेणार आपण, हाईट ऑफ फ्लुइड किती घेणार आहे, हाईट ऑफ फ्लुइड इंटू रो एस इज इक्वल टू एरिया इंटू हाईट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. ओके और हाईट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस्ड इंटू रो एफ. ओके एरिया कट होतो, काय होतं, हाईट ऑफ फ्लुइड इंटू हाईट ऑफ सॉलिड येणार इथं, हाईट ऑफ सॉलिड काय घेणार आहे, हाईट ऑफ सॉलिड इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड इज इक्वल टू हाईट ऑफ फ्लुइड इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुइड बरोबर, हाईट ऑफ फ्लुइड इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुइड. तर हा झाला आपला डायरेक्ट फॉर्म्युला. आता तुम्हाला हाईट ऑफ सॉलिड माहिती आहे किती आहे, एल. ओके डेन्सिटी ऑफ सॉलिड किती आहे काढायची आहे, इज इक्वल टू हाईट ऑफ फ्लुइड किती आहे, L/4 इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुइड किती आहे, 1000 बरोबर, 10⁻³ आहे ना, 1000. एल कट हे किती होतं, 250 kg/m³. रो एस किती येतं, 250 kg/m³. हे आपलं रो एसची व्हॅल्यू येते. समजलं, तर आय गेस तुम्हाला हे समजलं असेल. तर हा पण फॉर्म्युला व्हॅलिड आहे इफ एरिया इज इक्वल, इफ एरिया हा जो बॉटम एरिया असतो तो सेम असला पाहिजे, बॉटम एरिया सेम असला पाहिजे, इफ एरिया इज इक्वल. समजलं, इफ एरिया इज इक्वल. बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हा एक फॉर्म्युला पाठ करायचा आहे, त्याच्यानंतर ह्या 3 कंडिशन्स नीट पाठ करायचे आहेत. ओके त्याच्यानंतर हा एक फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि हा एक फॉर्म्युला पाठ करायचा आहे. असे हे 4 फॉर्म्युलाज पाठ करायचे आहे आणि नीट लक्षात ठेवायचं आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. समजलं काय, नीट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर पुढच्या भागात भेटूया. आता आपलं हे प्रेशरचा पार्ट संपलेला आहे, ह्याच्यानंतर आपण दुसरे बघूया. ओके बाय.